119 अध्याय काढा. स्तोत्र 119 अध्याय, त्यामधलं 105 वचन वाचा. स्तोत्र 119 अध्याय 105 वचन. स्तोत्र 119 अध्याय त्यातलं 105 वचन तुम्ही वाचा. जोरात वाचा. इकडं पण वाचा. इकडं 105 वचन. आमेन. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे बघा, जर आपण येशूवर विश्वास ठेवतोय तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन नाही, त्याचं भविष्य, त्याचं येणारी पिढी आणि त्याच्या येणारे प्रत्येक गोष्टी अंधारात जीवन जगत आहे. जर मी येशूवर विश्वास ठेवतोय, जर मी चर्चमध्ये येतोय, तर माझं सौभाग्य आणि माझं कर्तव्य बनते की मी माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये देवाच्या वचनाचं रोज मनन चिंतन केलं पाहिजे. जर मी प्रार्थना करतोय आणि मी जर वचनाकडे लक्ष देत नाही, तर मी निश्चित सांगतोय का तुम्ही आणि येणारी पिढी आपल्या अंधारात चाललेली आहे. कारण का देवाचं वचन प्रकाश आहे. देवाचं वचन सांगते प्रारंभी शब्द होता, शब्द देवासंग होता आणि शब्दच देव आहे. जर देवाचं वचन माझ्या जीवनात नाही तर कुठल्या येशूची आपण आराधना करतोय. जर देवाचं वचनाला मी महत्त्व देत नाही तर कुठल्या परमेश्वराचं मी धन्यवाद गीत गातोय. हालेलुया. आपण फक्त शब्दाने मी येशूवर प्रेम करतोय आणि मी येशूचा आदर करतोय म्हणणारे लोक नसायला पाहिजे. जे वचन सांगते व्यसन आपल्या जीवनात नाही पाहिजे. जे वचन सांगते वासना आपल्या जीवनात नाही पाहिजे. जे वचन सांगते की जर तू खादाड असशील, तू गळ्याला सुरी लाव, आपण खादाड नसायला पाहिजे. जे वचन सांगते ज्यावेळी तसं आपण बनणार, त्याच वेळी या वचनातला आशीर्वाद आपल्या जीवनात काम करणार. हे बघा, देव आशीर्वाद द्यायला बसलाय. समजायले? देव आशीर्वाद. तुम्ही उकरंड्यातनं प्रार्थना करा देवाकडे, देव तिथनं पण आशीर्वाद देतोय. तुम्ही महिलातनं प्रार्थना करा, देव तिथनं पण आशीर्वाद देतोय. फक्त अट एकच आहे देवाची की जे देवाचं वचन आहे ते देवाचं वचन तुमच्या जीवनामध्ये तंतोतंत तुम्ही पाळायला पाहिजे. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, एका दिवसात कुठलाच माणूस देवाचं वचन 100% पाळू शकत नाही. ती गोष्ट अशक्य आहे. एका दिवसात 100% देवाचं वचन पाळणं अशक्य आहे. परंतु लक्षात ठेवा, रोज ज्यावेळी आपण वचन ऐकतोय, दर रविवारी एक निर्णय करणे की 1% मी स्वतःला बदलणार. समजायले? 1% मी स्वतःला बदलणार. ज्यावेळी परमेश्वर आपल्याकडे बघतोय आणि देव आपले प्रयत्न बघतोय स्वतःला बदलण्याचे, देव त्या व्यक्तीला आणि देव त्या घराला आशीर्वादित करतोय. हालेलुया. सैतान मनामध्ये टाकतोय की एका दिवसात इतका बदल माझ्या जीवनात होऊ शकत नाही, एका वर्षात इतका बदल माझ्या जीवनात होऊ शकत नाही. परंतु जितका होऊ शकतोय तितका तर बदल मी करू शकतोय काय? माझ्या जीवनातनं व्यसन सोडू शकतोय काय? माझ्या जीवनातनं वासना सोडू शकतोय काय? शिवीगाळ मी सोडू शकतोय काय? तंबाखू मी सोडू शकतोय काय? मिसरी मी सोडू शकतोय काय? भांडण मी सोडू शकतोय काय? जर हे सगळं मी सोडू शकतोय तरच मी येशूला धरू शकतोय. जर हे सगळं मी सोडू शकत नाही तर लक्षात ठेवा, तुम्ही जर तंबाखू, व्यसन, वासना, शिवीगाळ, समजायले भांडणं या गोष्टीला जर धरून ठेवला तर सैतान तुम्हाला धरून ठेवतोय, तुमच्या लेकराला धरून ठेवतोय, तुमच्या येणाऱ्या पिढीला धरून ठेवतोय. तुम्हाला वाटेल की असं काही नसतंय, परंतु लक्ष देऊन ऐका. बायबल सांगते सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं, तुमच्या पोराला गिळावं का, तुमच्या मुलगीला गिळावं का, तुमच्या नातवाला गिळावं का तुम्हाला गिळावं, कुणाला गिळावं हे हुडकत फिरत आहे. परंतु बायबल सांगते हालेलुया, आपण जे देवाचे भय धरतो, आपणाभोवती देवाचं कुंपण सदैव असते. कसं कळणार मी देवाचं भय धरतोय? कसं कळणार की परमेश्वराचं कुंपण माझ्या भोवते? एकच गोष्ट आहे की देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये मी प्रामाणिकपणे पाळतोय. हालेलुया. लय वेळा लोक मला सांगतात की माझ्यासाठी प्रार्थना करा, मला व्यसन सुटणार. मग मी एकदा प्रार्थना करतोय, दोनदा प्रार्थना करतोय, जर वर्षानुवर्ष ते व्यसन सुटना झाले, याचा अर्थ आहे की तुम्हाला ते व्यसन आवडते, तुम्हाला ती वासना आवडत्या, तुम्हाला ती शिवीगाळ आवडते, तुम्हाला ती मिसरी आवडत्या. हालेलुया. हे बघा, देव लक्ष देऊन ऐकायचं. आता देव प्रत्येक पापी माणसाला, समजायले, देव प्रत्येक घाणेरड्या माणसाला एक संधी देतोय की त्यानं आपलं जीवन पूर्णपणे बदलून, समजायले, आनंदाचं आणि आशीर्वाद जीवन करावं. प्रत्येकाला एक संधी परमेश्वर देतोय. काही वर्षापूर्वी माझ्या बापाला संधी दिली, त्यांनी त्याचं सोनं केलं, आम्ही आशीर्वादित आहे. समजायले, तशी संधी परमेश्वर प्रत्येकाला देतोय. जर त्यावेळी समजा, आता सगळे काय घरचेच आहे तुम्ही, बरोबर आहे, परंतु घरचे म्हणून मी घरसारखं प्रचार करणार नाही, जे परमेश्वर सांगेल ते. जर त्यावेळी
माझ्या वडिलांनी विचार केला असता की एका दिवसात मी बदलू शकत नाही, मला माझं नशा सोडायला मला लय उशीर लागल, समजायले. जर त्या दिवशी निर्णय करून जर नशा सोडला नसता, आज आमचं परिवार अंधारात असतं. कारण देवाचं वचन आहे की देवाचं वचन प्रकाश आहे आपल्या पावलासाठी, देवाचं वचन आपल्या मार्गासाठी दिवा आहे. जर देवाचं वचन ऐकून मी माझ्या जीवनामध्ये बदलाव करत नाही, याचा अर्थ मी अंधारात चाललोय आणि माझ्याबरोबर माझ्या घरादाराला मी अंधारात घेऊन जाणार. आणि अंधार कुणाचा आहे? सैतानाचा आहे. परंतु त्या दिवशी माझ्या वडिलांनी निर्णय केला की मी आजपासून सिगरेट पिणार नाही, आजपासून मावा खाणार नाही, आजपासून गुटखा खाणार नाही. त्या दिवशी निर्णय केला, गटरीत टाकलं. त्यानंतर देवाचं वचन स्वीकारलं. जसं देवाचं वचन सांगते स्वतःला बदललं. आज आमचं घरदार आशीर्वादित आहे फक्त एका माणसामुळं. त्या माणसाने निर्णय केला की देवाचं वचन ऐकणार आणि तसंच करणार. तुमचं घरदार बदलायला, समजायले, तुमचं घरदार बदलायला लय पॉवरफुल प्रार्थनेची गरज नाही. तुमचं घरदार बदलायला फक्त एक तुमच्या निर्णयाची गरज आहे की मला जास्त काही वचन समजत नाही, पण जितकं समजतंय तितकं मी देवाचं वचन पाळतो. हालेलुया. हे बघा, बल एवढा असू दे किंवा बल एवढा असू दे, प्रकाश ते प्रकाश आहे. एवढा जरी बल अंधारात लावला तरी पुरेसा प्रकाश देते. एवढा मोठा जरी बल अंधारात लावला तरी पुरेसा प्रकाश देते. लय वचन समजायला पाहिजे, लय पॉवरफुल प्रार्थना मी करायला पाहिजे याची काही गरज नाहीये. जितकं मला वचन समजते, मला समजलं व्यसन नाही, बंद. मला समजलं शिवीगाळ, बंद. मला समजलं वासना चुकीचं आहे, अफेअर लपडी चुकीचे आहेत, बंद. जितकं मला समजते. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी एक वचन आम्ही ऑनलाईनला शिकवलं. मी ते माझा विषय काय होता की जोपर्यंत तुम्ही इच्छा करत नाही तोपर्यंत सैतान तुम्हाला हात लावू शकत नाही. समजायले, जोपर्यंत तुम्ही इच्छा करत नाही, जोपर्यंत तुम्ही सैतानाला जागा देत नाही, तोपर्यंत सैतान तुमच्या मुलाच्या मुलीच्या तुमच्या परिवारात काम करू शकत नाही. कसं मी जागा देतोय सैतानाला? माझ्या व्यसनाच्या द्वारे. माझा राग, माझी शिवीगाळ, माझं भांडण, माझं प्रार्थना न करणं, माझं बायबल न वाचणं, ढोंगी जीवन ज्यावेळी मी जगतोय ख्रिस्तामध्ये राहून, त्यावेळी मी सैतानाला माझ्या जीवनामध्ये जागा देतोय. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला काय वाटते सैतान चांगलं आहे? तुम्हाला काय वाटते की तुम्ही चर्चला आला आणि जरासं तुम्ही ढोंगी जीवन जगला म्हणून सैतान खुश होऊन आणि तुम्हाला काय मारणार नाही? बायबल सांगते चोर येतो घात आणि नाश करायला. आज नाही उद्या जर तुम्ही व्यसन नाही सोडला, तुम्ही पाप जर नाही सोडला, देव चांगला आहे, देव प्रीती करतो. मी म्हटलं ना, प्रत्येक घाणेरडे व्यक्तीला, प्रत्येक खराब व्यक्तीला, प्रत्येक समाजातून धिक्कारलेल्या व्यक्तीला देव एक संधी देतोय स्वतः जीवन बदलायची. जर त्या व्यक्तीने ते संधी घेतली, जर त्यानं वचन वाचलं, जर या वचनाचा प्रकाशन स्वतः जीवनामध्ये घेतला, तर त्याचं जीवन आणि येणारी पिढी कधी अंधारात जगत नाही. हालेलुया. त्याची येणारी पिढी कधी अंधारात जगत नाही. का? देवाची लेकरं अंधारात जगतात, ढोंगी जीवन जगायला. हालेलुया. ढोंगी जीवन जगायला किती वेळा वचन सांगितले, फक्त ऐकतात, कान खाजवतात, समजायले, परत रविवारी वचन ऐकतात, परत कान खाजवतात, पण जीवनामध्ये बदल नाहीये. आज इतक्या वर्ष तुम्ही वचन ऐकताय, प्रार्थना करताय, किती बदल आपण आपल्यामध्ये आणला? देवाचा आशीर्वाद अवघड आहे का? लोकांनी अवघड करून ठेवलं, ते अवघड नाहीये. देवाकडं आरोग्य मिळवणं अवघड आहे का? अजिबात नाही. सामर्थ्य मिळवणं अवघड आहे का? अजिबात नाही. अवघड काय माहिती आहे का? देवाचं वचन ऐकून आणि वचन ऐकून जी सवय लागल्या व्यसनाची, जी सवय लागल्या रागाची, जी सवय लागल्या भांडणाची, ते सोडणं अवघड आहे. बारीक बारीक गोष्टीमध्ये खूट काढणं, ती सवय सोडणं अवघड आहे, ते अवघड आहे. हालेलुया. लोक विचार करतात देव मला कशा आशीर्वादित करेल. ज्या दिवशी तुम्ही ईश्वर विश्वास ठेवला त्या दिवशी तुम्ही आशीर्वादित आहे, तुम्हाला अजून आशीर्वादाची गरज नाही. परंतु अवघड काय माहितीये का? की स्वतःच्या घाणेरड्या सवय सोडून जसं देव सांगतोय तसं जीवन जगू. हालेलुया. मला सांगा, बिनाच्या फुलाचं फिरायला लावलंय बायबलमध्ये, कुठलं डोंगर चढायला लावले, समजायले काय करायला लावले? फक्त एकच गोष्ट करायला लावले परमेश्वर, की पापापासून दूर राहा. जर तुम्ही रोज देवाचं वचन वाचत नसाल, देवाचं वचन ऐकत नसाल, प्रार्थना करत नसाल, तर मी सांगतोय का तुम्ही अंधारात चालायला लागलाय. हे जग अंधारानं भरले. समजा हे आता इथं काय खिडक्या आहे, तिथनं प्रकाश आलाय म्हणून ठीक आहे, सगळ्या खिडक्या बंद केल्या, सगळी लाईट जर इथं मी घालवली, समजायले, भलेही आमचा जन्म इथं झाला तरी पण आम्ही न धडकता इथं चालू शकणार नाही. कारण का अंधाराचं वैशिष्ट्य असते की ते एखाद्या व्यक्तीला, जेव्हा एखादा व्यक्ती अंधारात चालतोय ते त्याचं जीवन खराब करते, विस्कळीत करते. मग एखादं काम केलं तिथं धडकून ते काम बंद पडते, एखादं बिझनेस सुरू केला ते धडकून बंद पडते, एखादं नोकरी केलं ते धडकून बंद पडते, एखादी गोष्ट घरात चांगली झाली ते धडकून बंद पडते. का बंद पडाले? कारण का अंधारात जीवन जगायला लागलेलं आहे. पण ज्यावेळी देवाचं वचन आपण वाचतोय ते देवाचं वचन आपल्या मनामध्ये प्रकाश टाकतं. समजा एखादा एक रस्ता आहे आणि पुष्कळ अंधारानं, जंगल आहे, अंधारानं भरले, पण त्या जंगलात माझ्याकडे बारीक जरी टॉर्च असला की नाही तरी पण मी सुखरूप चालू शकतोय. का? ते प्रकाश मला योग्य रस्ता दाखवत नाही. का? माझा बिझनेस
ठोकरतोय, बंद पडतोय? का माझी नोकरी बंद पडत्या? का माझ्या घरामध्ये शांती येत नाही? त्याचं कारण एकच आहे की घरादारामध्ये सगळीकडे पूर्णपणे शैतानाचा अंधार आहे. आणि त्या अंधारात जर नीट चालायचं असेल, आशीर्वादित चालायचं असेल, तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, या बायबलमधलं वचन जे देव सांगतोय ते वचन वाचायचं आणि यातलं 1%, 2% स्वतःच्या जीवनामध्ये बदल आणायचा प्रयत्न करायचा. हालेलुया, हालेलुया. निपाणीमध्ये आपलं चर्च आहे. मग त्या निपाणी चर्चमध्ये एक क्रिसमसच्या दिवशी एक माणूस माझ्याकडे आला. मला म्हटला, पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. मला लय प्रार्थना करा म्हटला. मी म्हटलं लय म्हणजे किती प्रार्थना असतात? लय प्रार्थना म्हणजे किती असतात? कारण का ज्यावेळी मी क्रिसमसला निपाणीत गेलो, सगळ्यात अगोदर मीच गेलो तिथं. मी बघितलं याच माणसाला उपडे पडून आराधना करायला, मेणबत्ती जाळला. मला भारी वाटलं. मी म्हटलं एवढ्या दिवसातनं कोणतर हाय म्हटलं, ह्याला पहिल्यांदा मीच बघाल तुम्ही. वचन झालं, माझ्याकडे आला, मला म्हटलं प्रार्थना करा पास्टर, लई प्रार्थना करा. मी म्हटलं लई प्रार्थना म्हणजे काय करणार यासाठी? म्हटलं कशासाठी करायचं आहे? तर मला म्हटलं मला आजार आहे, म्हटला माझ्या पोटामध्ये गाठी झाल्यात, प्रार्थना करा म्हटलं माझ्यासाठी. मी म्हटलं तुम्ही सकाळ सकाळ येऊन प्रार्थना केलाय, मेणबत्ती जाळलाय, म्हटलं तुम्ही तर येशूला ओळखताय. म्हटलं जर येशूला ओळखताय तर पोटात गाठी कशा काय झाल्या तुमच्या? तर नाही म्हटलं माझ्यासाठी जास्त प्रार्थना करा, काय पण करून मला यातनं बाहेर काढा. मी म्हटलं मी तुला बाहेर काढत नाही म्हटलं अजिबात, कारण का माझ्याकडे ती ताकद नाही तुला बाहेर काढायची. मग त्याकडे बघितलं, त्याच्यात तो हसला. ते हसल्यावर मला ती दातं दिसली. मग दातं घाण झालती, मावा खाऊन, तंबाखू खाऊन खाऊन. मी म्हटलं सांगतो ऐक, म्हटलं 1 महिना आहे तुझ्याकडं. हालेलुया. जे देव बोलला, मी म्हटलं 1 महिना आहे, एक तर ही गाठ बरी होईल, नाहीतर तू सपशील म्हटलं. देव मला जे सांगितलंय ते सोड म्हटलं. हालेलुया. मी भीती दाखवायला सांगत नाही तुम्हाला, जे परमेश्वर त्या व्यक्तीसाठी मला बोलला ते मी सांगाल. किती दुर्दैवाची दुःखाची गोष्ट आहे ना, येशूला ओळखतोय, सगळं करतोय, तरी पण पोटात गाठी घेऊन फिरायला लागलाय. जे येशू आजार बरा करतोय, जे येशू समजायला मेलेले उठवतोय, जे येशू कॅन्सर बरा करतोय, त्या येशूचं लेकरू पोटामध्ये गाठी घेऊन फिरायला लागले. आणि त्याला आशा पण नाही की मी बरा होईल का नाही होईल. हालेलुया, हालेलुया. मी त्याला एवढं म्हटलं, मी तुझ्यासाठी गाठ बऱ्यासाठी प्रार्थना करत नाही म्हटलं, मी प्रार्थना करतो तुझा मावा, तुझं तंबाखू, तुझं गुटखा सुटायला प्रार्थना करतो म्हटलं. ते सुटलं की तू आपोआप बरं होतेस. हालेलुया. आजारासाठी प्रार्थना करू नका, ते आजार का आला आपल्या पहिला बघा. समजायले? अडचणीसाठी प्रार्थना करू नका, ती अडचण कशी काय आपल्या जीवनामध्ये आली ते पहिला बघा. कुठं वचन तोडले आपण, कुठं आपण देवाला दुखवणारं जीवन जगले ते पहिला बघा. त्यासाठी मी प्रार्थना केली, म्हटलं देवा त्याचं तंबाखू आणि मावा सोडायला मदत कर म्हटलं, गुटखा सोडायला मदत कर म्हटलं. मग क्रिसमस नंतर मला वाटते 1-1.5 महिन्यानं मी परत गेलो. त्या दिवशी आला आणि आल्यावर मला म्हटला पास्टर, म्हटला देवाला धन्यवाद. म्हटलं काय झालं? काय नाही म्हटलं, रिपोर्ट काढलो, स्कॅन केलो. म्हटला जेवढ्या पण गाठी बारीक बारीक पोटात होत्या सगळ्या गेल्यात. म्हटला पूर्ण बरा झालोय म्हटलं. हालेलुया. कसं काय? मी नाही प्रार्थना केली त्यासाठी, देवाचं वचन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. साईडच्या व्यक्तीला सांगा देवाचं वचन, देवाचं वचन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की मी माझं वचन पाठवून त्याला बरं करणार. सेवकाची प्रार्थना तुम्हाला बरं करत नाही, सेवकाच्या डोक्यावर हात ठेवणं तुम्हाला बरं करत नाही. ज्याही तुम्ही देवाचं वचन ऐकताय आणि लहान लेकरासारखं म्हणताय देवा चुकलोय, पण इथनं पुढं मी करत नाही, परत करत नाही. समजायले? त्या वेळेपासून परमेश्वर हे प्रत्येक जीवनातला आजार आणि टेन्शन सगळं काढून घेतोय. किती छोटी गोष्ट करायची आपल्याला. डोंगर चढायचंय, बिना चपलाचं फिरायचंय, काय करायचंय? फक्त जितकं ऐकले तितकं पाळायचंय. हालेलुया. हे बघा, संधी सगळ्याला परमेश्वर देतोय. तुम्हाला 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 मला सगळ्याला संधी देतोय. जगात जितके लोक आहेत त्या सगळ्याला देव रोज नवी संधी द्यायला. समजायले? आपण शिवगाळ करतोय, व्यसन वासना करतोय, झोपतोय, सकाळी उठतोय, याचा अर्थ देवानं आपल्याला संधी दिली. समजा तुम्ही माझ्या वाढदिवसाला आला आणि माझ्या वाढदिवसाला येताना तुम्ही काय केला, मला तुम्ही चांगला शर्ट आणला, भारीतला शर्ट आणला तुम्ही मला, महागातला. आणि ते शर्ट जे तुम्ही मला दिला ते घेताना माझ्या हातातनं शर्ट पडला. तुम्हाला काय वाटणार नाही, तुम्ही म्हणणार आहे घेताना पडलाय. पण मी ते शर्ट उचलला आणि परत फेकला. समजायले? तुम्ही पैसे साठवून आणलाय माझ्यासाठी. समजायले? तुमच्याकडे एवढे पैसे नाही, पण तरी पण तुम्ही साठवून महागातला शर्ट मला आणलाय वाढदिवसाला. ते शर्ट मी उचलला, मी खाली परत फेकला. तुम्ही बघालाय तुमच्या समोर ते शर्ट मी परत फेकला, परत उचलला, परत तुडवला.
समजाले ते शर्ट मी घरात पुसायला वापरायला लागलोय, मला सांगा तुमचं मन होईल का मला परत नवीन शर्ट द्यायचा? का तू म्हणणार एवढं धुणं भांडी करून साठवून याला दिलं, याला किंमत नाही. हालेलुया. हे बघा, ज्या दिवशी आपण ख्रिस्ताकडे येतोय, ज्या दिवशी आपण येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतो, आपण देवाची लेकरं आहे, देवाचं रक्त आपल्यावर आहे. आणि रोज ज्यावेळी आपण पाप करतोय, व्यसन करतोय, वासना करतोय, त्यावेळी रोज आपण देवाचं रक्त आपल्या पायाखाली तुडवतोय. पण तरी पण देवाचं प्रेम किती चांगलं आहे बघा, रोजचा दिवस आपल्याला परमेश्वर परत दाखवतोय. मी म्हटलं ना, प्रत्येक घाणेरड्या व्यक्तीला, प्रत्येक खराब व्यक्तीला एक संधी परमेश्वर रोज देतोय. समजाले, रोज तुम्हाला, मला, सगळ्याला संधी परमेश्वर रोज देतोय. आणि जर आपण रोज देवाचं रक्त पायाखाली तुडवत असेल, शिवी, व्यसन, वासना, भांडण, समजाले, एकामेकाविषयी राग, या सगळ्या घाणेरड्या गोष्टी करून जर आपण देवाचं रक्त रोज तुडवत असेल, तर मला सांगा, एक दिवस देव चान्स नाही दिला आणि आपला श्वास बंद झाला, तर काय करून तुम्ही श्वास परत आणणार आहे? हालेलुया. मला सांगा, काय करून? जागेसाठी आपण भांडतोय, आजची जागा उद्या परमेश्वर देईल, त्याचा काही विषय नाही. समजायला, पैशासाठी भांडतोय, आजचा पैसा उद्या परमेश्वर देईल. पण या पापामुळं, भांडणाच्या पापामुळं, व्यसनाच्या, वासनाच्या पापामुळं जर हे श्वास बंद झाला, तर काय किंमत मोजून आपण श्वास परत आणणार? हालेलुया. तुम्ही मला किंमत सांगू शकत नाही, कारण मी सांगतोय का, कितीतर लोकांना मी पायात पडून रडताना बघितले की पास्टर काहीतरी करून वाचवा म्हणून. समजायले, हॉस्पिटलमध्ये काहीतरी करून वाचवा म्हणून कितीतर लोकांना पायात पडून रडताना बघितले. त्यामुळे मला माहिती आहे की सगळ्यात मौल्यवान जर काय असेल तर देवाने दिलेलं आपल्याला आयुष्य आहे. आणि जर या आयुष्यासंग आपण, समजाले, आपल्या चुकीच्या सवयीमुळं या आयुष्याला जर आपण बट्टा लावून घेतोय, या आयुष्यामध्ये जर सैतानाचं आपण वर्चस्व आपल्या जीवनावर आणतोय आपल्या पापांमुळं, तर मी सांगतोय का, बायबल सांगते देव एकदा दोनदा संधी देतोय, काय अडचण नाही. परंतु जर सतत आणि सतत आपण पाप करत असणार, देवाचं वचन आहे जे पुष्कळदा, समजाले, सांगून आपली मान ताट करतोय, त्याचा अचानक चुराडा होतोय. समजाले, तुम्ही वचन ऐकला, तुम्ही नाही सुधारला, देव उद्याची संधी परत देतोय. तुम्ही वचन ऐकला, तुम्ही नाही क्षमा केला, देव उद्याची संधी परत देतोय. तुम्ही वचन ऐकला, तुम्ही व्यसन नाही सोडला, उद्याची संधी परमेश्वर देतोय. तुम्ही वचन ऐकला, तुम्ही भांडण नाही सोडला, उद्याची संधी परमेश्वर देतोय. तुम्ही वचन ऐकला, तुमच्या मनात ज्याच्याविषयी राग आहे त्याला तुम्ही क्षमा नाही केला, उद्याची संधी परमेश्वर देतोय. पण मला माहित नाही की उद्याची संधी जो परमेश्वर देणार आहे तो दिल का न दिल ते त्याच्या हातात असते. हालेलुया. समजाले मी काय सांगालोय? विश्वास धरणं वाईट नाही की उद्याचा दिवस मी बघणार आहे, परंतु उद्याचा दिवस दाखवायचा का न दाखवायचा ते देवाच्या हातात आहे. मी देवाला म्हणू शकत नाही की देवा मला उद्याचा दिवस बघायचा आहे. जर परमेश्वर म्हटला बास, तर ते बास होते तिथं. हालेलुया. हालेलुया. 90 वर्ष आयुष्य जगून नरकात जाण्यापेक्षा 30 वर्ष जगून मेलो आणि स्वर्गात गेलो, काय वाईट आहे? तेवढा लवकर मरा असं मी म्हणत नाही, पण मी तुम्हाला सांगाल. हालेलुया. काय लिहिले देवाचं वचन? की देवाचं वचन आपल्या मार्गासाठी दिवा आहे. जर मग देवाचं वचन माझ्याकडे नाही, याचा अर्थ माझे पाय अंधारात चालायला. देवाचं वचन, समजा रे, माझ्या मार्गासाठी, माझ्या पावलासाठी दिवा आहे, ते माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. याचा अर्थ जर देवाचं वचन मी पाळत नाही, लक्ष देऊन सगळे ऐका, जर देवाचं वचन मी वाचत नाही रोज, याचा अर्थ रोज मी अंधारात चाललो. समजायला मी काय सांगले? अंधारात काय असते माहिती आहे काय? तुम्हाला माहित नाही कुठली काच कुठं पडल्या, कुठली काच कुठल्या पायात घुसल. अंधारात काय असते तुम्हाला माहित नाही, कुठनं येऊन कोण धडकून तुम्हाला जाईल. का? अंधार आहे, पुढे काय दिसत नाही. त्या जगामध्ये अंधार आहे. समजायले? या जगामध्ये सैतानाचा अंधार आहे. जर यामध्ये सुखरूप जगायचं आहे, जर यामध्ये सर्व काही चांगलं जीवन जगायचं आहे, जर या जगामध्ये आशीर्वादी जीवन जगायचं आहे, तर महत्त्वाची गोष्ट आहे की रोज दिवसाची सुरुवात देवाच्या वचनानं करा, कारण हे प्रकाश आहे. हालेलुया. किती लोक तुम्हाला दाखवू, किती तर वर्ष चर्चमध्ये येतात, तरी पण त्यांच्या जीवनात अंधार आहे सगळा. का माहिती आहे का? त्यांना वाटते मी चर्चमध्ये बसलो जाऊन आणि मी चर्चमध्ये हालेलुया म्हटलं, मी चर्चमध्ये प्रेज लॉर्ड म्हटलं म्हणून देव मला आशीर्वादित करेल. नाही. जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे तर नियम सोपा आहे, पाप करू नका. आणि कसं पापापासून आपण लांब राहतोय हे देवाचं वचन वाचल्यावर. एक मनुष्य आहे, तुम्ही आणि मी, समजायले, आपण एखाद्याला गिफ्ट दिलं आणि ते जर त्यानं सारखं तुडवलं तर आपल्याला राग येतोय. समजायला, तुम्ही किती पण धार्मिक असा, तुम्हाला राग येतोय की एवढं कष्टातनं मी त्याला वाढदिवसाला गिफ्ट दिले आणि ते काय करायला, ते तुडवा लागले, ते काय पण वापरायला लागले. जर आपल्याला त्या गोष्टीचा राग येतोय तर मला सांगा, या जगातील सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणजे येशूचं रक्त आहे. ते रक्त आपण वचन ऐकून पण तुडवतोय. काय कारण आहे देवाकडे उद्याचा दिवस आपल्याला दाखवायला? काहीच नाही, तरी पण देव आपल्याला उद्याचा दिवस दाखवते. म्हणजे किती परमेश्वर आपल्याला प्रेम करतो. हालेलुया.
किती देव प्रेम करतोय, परंतु या देवाच्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन पाप करत जायचं किंवा देवाच्या प्रेमाचा फायदा घेऊन आयुष्य चांगलं बनवायचं हे तुमच्या आणि माझ्या हातात असतं. म्हणून देव म्हटला, जीवन किंवा मृत्यू तुझ्या समोर आहे, जे पाहिजे तो तू निवड. समजायले? देव तुम्हाला जीवन देणार नाही, देव तुम्हाला मृत्यू देणार नाही. तुमची वागणूक ठरवते की एकतर मी लवकर मरणार किंवा एकतर मी चांगलं जीवन जगणार, आणि ज्या दिवशी मरण त्या दिवशी आनंदामध्ये मरून स्वर्गाकडे परमेश्वराकडे जाणार. हे संधी परमेश्वर प्रत्येकाला देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जग काय? जगात अंधार आहे. जगात काय आहे? अंधार आहे. आणि अंधारात जर नीट जगायचं असेल, आशीर्वादित जगायचं असेल, तर मी सांगतोय का, या बायबल मधली वचनं पाळायला शिका. या बायबल मधली वचनं पाळायला शिका. जर तुमची इच्छा आहे की तुमची प्रार्थना देव ऐकायला पाहिजे, हे बघा, तुम्हाला माहित आहे का की जर शक्य असेल, जितकं शक्य आहे तितकं देव प्रयत्न करतोय की तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देवाला देता यावं. परंतु देवाचं वचन काय सांगते की तुमचं आणि माझं पाप, समजायला, शिवीगाळ, व्यसन, वासना, जे जे बायबलमध्ये चुकीचं आहे ते प्रत्येक जी गोष्ट, मिसरी, तंबाखू, भांडणं, मारामारी, प्रार्थना न करणं, बायबल न वाचणे, जे काही पाप आहे की नाही, हे सगळी पाप तुमच्यामध्ये आणि देवामध्ये एक भिंतीचं काम करतात. काय काम करतात? देवाची की जरी इच्छा असली तुम्हाला आशीर्वादित करायचं, पण ती भिंत मध्ये जी देवाचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत, देव म्हणतोय, देवदूताला सांगतोय जा त्याचं घरात चांगलं कर जा. ते देवदूत येतोय आणि मध्ये अडकतोय का? ती पापाची भिंत जी उभी राहिली एवढी मोठी. देव बाद नाहीये, देव बाद नाहीये, देव वाईट नाहीये. हालेलुया. मग का देव मला आशीर्वादित करत नाही? का देव मला श्रीमंत करत नाही? का देव माझा आजार बरं करत नाही? त्याचं कारण एकच आहे की का मी, प्रश्न करा स्वतःला, का मी पाप सोडत नाही? का मी भांडण सोडत नाही? का मी शिवीगाळ सोडत नाही? जरा समजा, जर आपण शिवी दिली नाही, जर आपण राग नाही केला, तर आपली जीभ तुटून पडणार आहे का? हालेलुया, हालेलुया. एक दिवस राग नाही केला तर आपण लवकर मरणार आहे का? उलट राग केल्यावर लवकर मरते. बीपी हाय होऊन, ब्लड प्रेशर हाय होऊन लवकर मरते माणूस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन लई सोपं आहे, समजायले, लई सोपं आहे जर तुम्ही पाळायचा प्रयत्न केला तर. जर तुम्ही पाळायचा, मी म्हटलं ना, देव प्रत्येक घाणेरड्या व्यक्तीला एक संधी देतोय. तुम्ही आणि मी पण, आपण पण घाणेरडेच होतो, देव आपल्याला संधी दिला. आता संधीच तुम्ही, तुमच्या संधीचं तुम्ही काय करलाय तुम्ही ठरवायचं. माझ्या वडिलांना सोनं केलं, आमच्या येणारी पिढी, समजायले, जे आमची येणारी पिढी आहे, मी आहे, माझ्या पुढे जे असतील ते सगळे आशीर्वादित आहे. आता तुमच्या पिढीच तुम्ही बघा, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही शाप सोडायलाय का आशीर्वाद सोडायलाय? सकाळी मी शिकवलं वचन की न्यायी व्यक्ती आपल्या पिढीसाठी आशीर्वाद सोडून जातोय. समजायले, न्यायी व्यक्ती आपल्या पिढीसाठी आशीर्वाद, पण दुष्ट व्यक्ती, दुष्ट कोण माहिती आहे? काही जगातले लोक दुष्ट म्हणत नाही मी. दुष्ट कोण माहिती आहे? ज्याला देवाचं वचन माहित आहे, ज्याला सगळी वचनं माहित आहेत, तरी पण रेटून पाप करतोय, ते व्यक्ती दुष्ट आहे. समजायले? हालेलुया. हे जगातले जे लोक ज्यांना येशू माहित नाही, ते बाद नाही आहेत, ते चांगले आहेत, त्यांना येशू माहित नाही अजून. समजायले? हालेलुया. ते चांगले, त्यांना येशू माहित नाही. बाद कोण माहिती आहे का? ज्याला येशू माहित आहे तरी पण रेटून पाप करायला लागले. समजायले? ज्याला येशूचं रक्त माहित आहे तरी पण येशूचं रक्त तुडून तुडून पाप करायले. बायबल सांगते, अन्यायी व्यक्ती जे आपलं धन आहे, समजायले, ते धन आपल्या लेकरांसाठी सोडून जाऊ शकत नाही. उलट ते धन न्यायी व्यक्तीच्या कामाला येईल, पण त्याची येणारी पिढी, समजायले, त्या धनाचा उपयोग घेऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी जी देवाने तुम्हाला आता संधी दिली, तुम्ही वचन ऐकताय, तुम्ही प्रार्थना करता, तुमच्याकडे संधी आहे. हालेलुया. तुमच्याकडे काय आहे? आपल्या तिथे मिरज चर्चमध्ये एक आजी आणि त्यांचा मुलगा येते ना, समजायले, ती आत्महत्या करायला चालली होती, बरोबर आहे. आत्महत्या करत असताना तिनं कुठं तर रस्त्याच्या मागं बसून तिनं आराधना ऐकली, गाणी सुरू होती, गाणी ऐकून ती चर्चमध्ये आली. आत्महत्या, कर्ज होतं म्हणजे आत्महत्या करायला चाललेली. त्या दिवशी परमेश्वर तिला एक संधी दिला. हालेलुया. काय केला देव? तिला एक संधी, आत्महत्या करायला चाललेली, मग तिथं तिनं गाणं ऐकलं, चर्चमध्ये येऊन बसली, चर्चमध्ये तिनं वचन ऐकलं, आणि वचन ऐकल्यानंतर ते माई लेक मला आवडतात, लय सुंदर आहेत, समजायले, अल्लड आहेत पण लय सुंदर आहेत. कारण का जे वचन ऐकतात का नाही तसं करतात. किती तिचं 3 लाख रुपये कर्ज होतं. किती लाख रुपये?
हालेलुया. साईडच्या व्यक्ती सांगा 3 लाख रुपये. किती? हालेलुया. आणि तिचा धंदा काय आहे? भाजीपाल्याचा आहे ना. आणि असं पण नाही की मोठं दुकान आहे तिचं, समजायले, बारका आहे, छोटं आहे. 3 लाख रुपये कर्ज होतं, ते कर्ज आणि तिचं व्याज फेडता येईना म्हणून ती आत्महत्या करायला चाललेली. वचन ऐकली. आणि मला ते माई लेखले आवडतात, कारण का मी त्यांना म्हटलं की नाही, मी त्यांना चेष्टेत जरी म्हटलं असं जाऊन करा, ते जाऊन करतात आणि देव त्यांच्यासाठी काय तर चांगल्या गोष्टी करतोय. त्या दिवशी वचन ऐकली आणि बरोबर त्याच्या 3 महिन्यानंतर समजायले तिनं साक्ष दिली चर्चमध्ये की माझं जितकं कर्ज होतं 3 लाख रुपये, समजायला व्याजासकट, न दुसरं कर्ज काढता तिचं 3 लाख रुपये व्याजासकट परमेश्वर फेडला. कसं फेडला? फक्त एकच गोष्ट आहे, तिनं वचन ऐकलं माई लेकानी आणि तसंच केलं. तुम्हाला माहिती आहे, ती 1000 रुपयाचा बाजार घे, कुठं 2000 रुपयाचा बाजार घे, असं बाजार घेत्या. पण त्यात पण तिला परमेश्वर इतकं देतोय की सगळ्यांचं देऊन तिच्याकडे शिल्लक राहते पुढचा बाजार येण्यासाठी. कसं परमेश्वर करतोय? का देव यासाठी करतोय? कारण का भली अल्लड असेल, तिला लिहिता वाचता भली येत नाही, पण तिला ती हुशार आहे, कारण का ती देवाचं वचन पाळत्या. जितकं ऐकत्या तितकं जाऊन करत्या. त्यांची परिस्थिती वाईट होती. बाजारामध्ये लोक तिला विकू देत नव्हते. तिचं मुलगा मेंटल आहे, त्याचा मेंटलमधनं पण बाहेर आला. देव त्याला किती भारी बनवलाय. मुलगा मेंटल आहे म्हणून त्याला बाजारात त्यांनी विकू देत नव्हते, समजायले, बाजार करू देऊन मारून बाहेर काढत होते बाजारातनं. पण त्या बाजारामध्ये परमेश्वर समजायले त्या सगळ्यांना माहिती आहे की ही बाई रविवारी कुठं तर जात्या आणि जेव्हापासून रविवारीत कुठं तर चाललंय तिचं कर्ज सगळं झालं. हालेलुया, हालेलुया. तिनं संधीचं सोनं केलं. समजायले, तुम्ही काय करणार तुम्ही ठरवायचं. आता तिला काय आपल्यासारखं शिक्षित ती नाही आहे, तिला काय वाचता लिहिता येत नाही. ते तिचा मुलगा मतिमंद होता. मी म्हणतोय मतिमंद असून पण ते हुशार होता. का? त्यानं वचन ऐकलं आणि तसंच केलं. हालेलुया. तिनं वचन ऐकलं आणि आज पण मला भेटले, मला म्हटले की असं असं बाजार घ्यायला गेलो 5000 रुपयाचा, आणि त्यांनी प्रार्थना करतात म्हणून ते मार्केटमधले लोक त्यांना तिथे धंदा करू देत नाही, त्यांनी प्रार्थना करतात म्हणून. मग 5000चा बाजार घ्यायला गेल्यावर जे व्यक्ती ज्याकडे भाजीपाला विकत घेतात त्याला 5000 दिलं. पण काय झालं, त्या व्यक्तीला दुसरा कोणतरी जाऊन सांगितलं की ह्यांना बाजार देऊ नको. त्यानं काय केलं, यांचे पैसे परत दिला, बाजार देत नाही म्हटलं. आणि बरोबर तेवढ्यात चर्चमधनं त्यांना फोन गेला की असं असं जेवणाचं आहे आणि तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मग ते म्हणले, ब्रदर म्हणले मी कसं करणार, म्हटले माझे पैसे आहेत माझ्याकडे, ते बाजाराचे पैसे आहे आणि 5000चा बाजार घ्यायचा होता, पण त्यानं पैसे दिलाय परत, पण 3000 दिलाय, 2000 माझे अजून परत दिला नाही, मग कसं करणार. मग ती मला सांगाल ती, तरी पण म्हटली पास्टर मी देवाला म्हटलं की मी करणार. मी परत त्या माणसाकडे गेलो म्हटली बाजार घ्यायला, आणि काय माहीत काय त्यानं मला 3000 रुपयाचा बाजार दिला. किती दिला? हालेलुया. किती रुपयाचा बाजार दिला? ती म्हटली त्या 3000 रुपयेमध्ये म्हटली माझा इतका धंदा झाला की मी जेवणासाठी पण पैसे पाठवलं, समजाले, माझं 2000 रुपये जे अडकले त्याचा पण मला काय फरक नाही पडला, घरात पण माझा बाजार झाला आणि अजून माझ्याकडे शिल्लक आहे म्हटली. हालेलुया, हालेलुया. कसं होतंय? अल्लड आहे पण हुशार आहे. काय हुशार आहे? देवाचं वचन पाळतात. समजायले, अशी हुशारता काही उपयोगाची नाही जे देवाचं वचन माहीत असून पण देवाच्या वचनासारखं आपल्याला जगायला शिकवत नाही. मूर्ख बना. कसलं मूर्ख? जे देवाचं वचन ऐकते जाऊन करते. ही मूर्खता कधी पण भारी आहे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून म्हटलं प्रत्येक व्यक्तीला देव एक संधी देतोय. प्रत्येक व्यक्तीला एक संधी देतोय परमेश्वर की हे वचन घेऊन समजायला स्वतःचं जीवन बदलायचं, किंवा हे वचन घेऊन फक्त वाचायचं बंद करायचं, वाचायचं बंद करायचं आणि मरून जायचं. प्रत्येकाला एक संधी परमेश्वर देतोय. ते तुमच्या हातात असते की जे आज मला येशूचं नाव समजलं, या येशूच्या नावाचा मी काय करू, कसा फायदा करून घेऊ, हे तुमच्या हातात आहे. माझं काम आहे तुम्हाला वचन सांगणं, देवाचं काम आहे तुम्हाला आशीर्वादित करणं. हे तुमचं काम असते की देवाला समजायला विवश करणं की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये काम करायला पाहिजे. हे तुमच्या हातात असतं. हालेलुया, हालेलुया. हजारो लोक आहेत जे चर्चमध्ये बसतात, हजारो लोक आहेत जे ऑनलाईन वचन ऐकतात. त्यामधले बोटर मोजण्यासारखे असतात की वचन ऐकल्यानंतर घरात जाऊन देवाकडे रडून क्षमा मागतात आणि ते व्यसन, ते वासना समजायले ते त्या गोष्टी चुकीच्या सोडून देतात. हालेलुया, हालेलुया. मी जर म्हटलं किती लोकांना लवकर मारायचं, तुम्ही एक पण हात वर नाही करणार. समजायले, ICU मध्ये जाऊन मी जर त्या ICU मधल्या पेशंटला जरी विचारलं, ज्याची नो गॅरंटी दिल्या डॉक्टरनं, मरणार आहेस काय, ते पण नाही म्हणते. का? त्याला जगायचं. हालेलुया.
त्याला जगायचं आहे. आणि आयुष्य समजायला एक मोठं आयुष्य, लांबडं आयुष्य किती सोपं परमेश्वर आपल्यासाठी केला. देवाचं फक्त भय बाळगा, समजायले तुमच्या आयुष्याचे दिवस परमेश्वर वाढवतोय. देवाचं भय बाळगायचं, देवाचं वचन पाळायचं, आपल्या आयुष्याचे दिवस परमेश्वर पाळतो. देवाचं भय म्हणजे हे नाही की चर्चमध्ये येऊन बसायचं. देवाचं भय म्हणजे काय? पाप करताना लक्षात यायला पाहिजे की आता मला देवाचं वचन माहित आहे आणि मी भयनं पाप करायला, ही गोष्ट चुकीचं आहे. हालेलुया. तुमच्याकडे दोन, समजा आज वेळ संपला, आज मी जर तुम्हाला किंवा देव तुम्हाला दोन तुमच्या समोर ऑप्शन ठेवला, दोन निवडी परमेश्वर ठेवला, एक लवकर मरायचं समजायले, दुसरं शिवी द्यायचं. तुमच्यासाठी जरा सोपं करतो, थांबा. देव तुमच्यासमोर दोन निवडी ठेवला, एक मन भरून शिव्या द्यायचं, दुसरी निवड काय माहिती आहे का? की चांगलं 90 वर्ष जगायचं. काय घेणार तुम्ही? हालेलुया, हालेलुया. हा, काय घेणार तुम्ही? देव दोन निवडी ठेवला, एक ज्या व्यक्तीच्या विषयी मनात राग आहे त्याला क्षमा करायचं आणि चांगलं आयुष्य जगायचं, किंवा ज्या व्यक्तीविषयी मनात राग आहे त्याला शिव्या देऊन 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 लवकर मरायचं. काय घेणार? हालेलुया. हे बघा, आपल्या मुखात सामर्थ्य असते, समजायले. जर एवढी आपली बुद्धी चालत्या की काय घ्यायचंय काय नाही घ्यायचं कळते, समजायले, तर आपली बुद्धी चालायला पाहिजे की रोजच्या जीवनामध्ये ही संधी परमेश्वर रोज मला देतोय की मी प्रार्थना करून वचन वाचून माझं जीवन आशीर्वादित करणार का? मी वचन ऐकून चर्चमध्ये खुर्ची गरम करून घरात जाऊन मटन बिर्याणी खाऊन झोपून परत पुढच्या रविवारी येऊन परत मटन बिर्याणी खाऊन झोपून परत पुढच्या रविवारी मटन बिर्याणी खाऊन झोपून माझं आयुष्य जपून घेणार? हे तुमच्या माझ्या हातामध्ये असते. हालेलुया. काय देवाचं वचन? की देवाचं वचन माझ्या पाऊलासाठी दिवा आहे, माझ्या मार्गासाठी प्रकाश आहे. जर देवाचं वचन नाही तर तो ख्रिश्चन असू दे किंवा ख्रिश्चन नसू दे, समजायले, बाप्तिस्मा झालेला असू दे किंवा नसू दे, किंवा येशू रक्तचे म्हणू दे किंवा येशू नाही म्हणू दे, ज्याच्या व्यक्तीच्या जीवनात देवाचं वचन नाही ते व्यक्ती, त्याची पिढी आणि त्याचं घरदार अंधारात जीवन जगाले. तुमच्या घरात बायबल आहे म्हणजे तुमच्या घरात प्रकाश आहे असं नाही. हे वचन, यातलं बायबल मधलं वचन जोपर्यंत आतमध्ये जात नाही तोपर्यंत ते प्रकाश तुमच्या जीवनात काम करत. तुम्ही समजा जंगलात चालाल अंधारात, तुम्ही बॅटरी खिशात घेऊन फिरायलाय, प्रकाश दिसणार आहे तुम्हाला? चांगली पॅनासो काय म्हणतात त्याला, एकदम भारीतली भारी तुम्ही बॅटरी घेऊन फिरलाय खिशातनं, एवढी मोठी 100 वॉटची बॅटरी घेऊन फिरलाय खिशातनं, प्रकाश दिसणार आहे? बॅटरी छोटी असू दे, पण ज्यावेळी आपण ते उघडून ती बॅटरी मारतोय, ज्यावेळी त्या बॅटरीचा उपयोग करतोय, समजायले, ज्यावेळी त्याचं बटन दाबतोय, त्यावेळी ती बॅटरी आपल्याला प्रकाशात चालवते. त्यावेळी ती बॅटरी कुठं तर न ठोकर खाता बरोबर आपल्या घरात पोहोचवते. तसंच देवाचं वचन आहे. हे बायबल घरात ठेवून काय उपयोगाचं नाहीये. हे बायबल माझ्या घरात आहे म्हणजे माझ्या घरात प्रकाश आहे, माझ्या घरात देव आहे, नाही. बायबल घरात असून जर मी बायबल वाचत नाही याचा अर्थ सैतान माझ्या घरात आहे. समजायले, बायबल घरात असून जर मी बायबल वाचत नाही याचा अर्थ सैतान माझ्या घरात आहे. का? सैतान आहे म्हणून मी बायबल वाचत नाही. हे बायबल घरात ठेवायसाठी नाही, हे बायबलचं वचन आतमध्ये घेऊन स्वतःला बदलण्यासाठी येशू क्रूसावर मेलाय. आणि जर हे वचन ऐकून मी स्वतःला बदलत नाही, मी पाप करत करत जातोय, तर मी माझ्या आयुष्याचे एक आणि एक वर्ष कमी करायला, आयुष्य तर कमी करायच लागलोय, पण रोजच्या जीवनामध्ये आजार, विकार आणि शाप रोज नवीन नवीन घ्यायला मी स्वतः जीवनामध्ये. हालेलुया. बघा, तुमच्याविषयी कधीच देवाची इच्छा नाही की तुम्ही आजारामध्ये आणि शेवटचा तुमचा जे काही श्वास असेल ते दुखण्यामध्ये आणि ICU मध्ये तुम्ही घ्यावा. नाही, तुम्ही वाचा, देवाची जितकी लेकर होती बायबलमध्ये, सगळेजण मेले, पण सगळेजण सुखामध्ये मेले, काही दुःखामध्ये मेला नाही. आणि तुमच्या मायासाठी कितीतर ख्रिश्चन लोक आहेत ICU मध्ये मारायलात, समजायले, येशूवर विश्वास तुम्ही ICU मध्ये मारल्यात का? ICU तुमच्या मायासाठी नाही. ICU तुमच्या मायासाठी परमेश्वर नाही बनवला, आपल्या लेकरांसाठी, आपल्या पिढीसाठी, आपल्या घरासाठी नाही बनवला ICU परमेश्वर. पण तरी पण कितीतर लोक येशूवर विश्वास ठेवणारे, समजायले, प्रार्थना करणारे कितीतर लोक ICU मध्ये मारायलात. का मारायला? त्याचं कारण आहे की त्यांचं जीवन अंधारात चाललेलं आहे. त्यांना देवाचं वचन त्यांच्या घरामध्ये आहे पण त्यांच्या मनामध्ये नाही. या वचनातलं एकही गोष्ट त्यांनी स्वतः फॉलो करत नाहीत, त्यामुळं ICU मध्ये मारायला लागलं. तुम्ही यातलं बायबलमधले एक जर मला हुडकून दाखवला जो व्यक्ती त्रासात आणि दुःखात मेला, समजायले,
मी प्रचार करत नाही. यातला कुठलाच व्यक्ती ज्याने येशूला स्वीकारलं, ज्यानं पित्याची आराधना केली, ज्यानं पित्याचं भय बाळगून स्वतःला बदललं, एकही व्यक्ती मरताना दुखण्यात आजारात मेला नाही. सगळेजण पूर्ण वयाचे मेले. ख्रिश्चन लोक 30 वयामध्ये, ख्रिश्चन पोरं 18 वयामध्ये, 24 वयामध्ये नशानं माराल्यात. का माराल्यात? त्याचं कारण आहे देवाचं वचन माहित आहे, परंतु तरी पण स्वतःला बदलत नाहीत आणि पाप व्यसन 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 करल्यात, म्हणून लवकर मारायला. हालेलुया, हालेलुया. देव काय म्हणला? चोर येतोय घात नाश करायला, बरोबर आहे, पण मी आले तुम्हाला काय? विपुल. विपुल म्हणजे काय? लांबडं आयुष्य. हालेलुया. आयुष्याचे सगळे दिवस जगून आनंदानं मृत्यू, ते परमेश्वर आपल्याला देतोय. पण तरी पण किती तर ख्रिश्चन लोक ICU मध्ये मारायल्यात. कितीतर ख्रिश्चन लोक 30 वयामध्ये, 40 वयामध्ये, 44 वयामध्ये, 50च्या आत मारायल्यात. का आजारानं मारल्यात? का ब्लड प्रेशरनं मारायल्यात? त्याचं कारण एकच आहे की देवाचं वचन ऐकतात पण तसं करत नाहीत. पाप आणि पाप करायल्यात, म्हणून त्यांच्या आयुष्याचे दिवस कमी व्हायला लागले. हालेलुया, हालेलुया. तुम्ही मी कॅन्सरनं मारावं, तुम्ही मी अल्सरनं मारावं, तुम्ही आणि मी दम्याच्या त्रासानं मारावं, तुम्ही आणि मी ब्लड प्रेशरनं आणि शुगरनं मारावं, ही देवाची इच्छा नाही. मरणार तर आहे आपण, नो प्रॉब्लेम, मरणार तर आहे, पण देवाची इच्छा आहे की तुमचं आणि माझं मरण सुखानं असायला पाहिजे. त्या दिवशी मरणार काही अंगातलं दुखणं बिकणं नसायला पाहिजे, आरामशीर मारायला पाहिजे. हे देव आपल्याला देतो आशीर्वाद. पण कितीतर लोक अडचणीमध्ये, दुःखामध्ये, समजायला कॅन्सर घेऊन, ब्लड प्रेशर घेऊन, वेगवेगळे आजार घेऊन मरायला लागल्यात. देवावर विश्वास ठेवणारे ख्रिश्चन लोक का? देवाच्या वचनाचा अपमान करतात, देवाच्या वचनाचा आदर करत नाहीत. बायबल घरामध्ये, पण त्या बायबल कधी उघडून वाचत नाहीत आणि त्या बायबलमध्ये शिकवले समजायले ते कधी पाळत नाहीत. मी असे कितीतर लोक बघितले एवढ्या वर्षात, जेव्हापासून सेवकाई करतोय लहानपणापासून आत्तापर्यंत. रोज चर्चला येत होते, समजायले रोज चर्चला येत होते, तरी पण कॅन्सरनं मेला. कसं काय मेला? रोज चर्चला यायचा तरी पण हाडाचा कर्करोग म्हणतात ना, हाडाचा कॅन्सर डेंजर असतो. हाड ठणकून एक नाही, त्याला काही किती जरी उपचार केला त्याला ते रेस्ट भेटत नाही. किती तुम्ही लोक बघितले रोज चर्चला येणार पण हाडाचा कॅन्सरनं मारल्यात, अल्सरनं मारल्यात, पोटात गाठी येऊन मारल्यात. रोज चर्चला येऊन पण जर असं होत असेल मग काय फायदा ईश्वर विश्वास ठेवायचा? हालेलुया. तुम्ही चर्चला येता म्हणून तुमचं आयुष्य वाढत नाही. चर्चमध्ये आल्यानंतर जे वचन वाचून आठवडाभर ते वचन किती स्वतः तुम्ही पाळताय त्याच्यावर ठरते तुम्ही आशीर्वादित असणार आहे, तुम्ही शापमध्ये असणार आहे, तुमचं मरण चांगलं असणार आहे किंवा तुमचं मरण ICU मध्ये आणि कॅन्सरमध्ये असणार आहे. काय ठरवते? तुमची वागणूक. किती देवाचं वचन ऐकून किती पाळताय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक व्यक्ती समजायला कर्करोगानं मेला, लय मोठा होता आणि चर्चला त्यानं करोड रुपयाची मदत केली. किती रुपयाची? अपाट मदत केली चर्चला. पण त्यानं दारू नाही सोडला, त्यानं शिव्या नाही सोडल्या. तुम्हाला सांगतो ते ज्या दिवशी मेला कर्करोगानं, जितक्या दिवस तो जिवंत होता त्याला बोन कॅन्सर झाला. रात्रीचं पूर्ण गल्ली अशी हादरायची, असा तो वरडायचा. का? त्याच्या हाडातलं दुखणं कुठलं डॉक्टर नो गॅरंटी दिलता, पण नो गॅरंटी देऊन पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे? लवकर मरत नव्हता. त्याच्या घरातले प्रार्थना करते की लवकर मरू दे. का? डॉक्टर नो गॅरंटी दिलाय, कुठलं औषध याच्यावर काम करणार, याच्या आता एकच औषध आहे म्हणजे मरायला पाहिजे, तरी पण मरत नव्हता. का माहिती आहे का? कारण का भली चर्चला त्याने पुष्कळ मदत केला असेल, देव त्याला श्रीमंत पण पुष्कळ बनवला, त्याचा विषय नाही. परंतु जर चांगलं आरोग्य शरीरामध्ये पाहिजे, चांगलं जर स्वास्थ्य पाहिजे, लक्षात ठेवा वचन ऐकून कधीच आणि कधीच देवाच्या वचनाचा अपमान नाही करायचा. इथंच करायचं, इथंच फेडायला लागतं. कधीच आणि कधीच देवाच्या वचनाचा अपमान नाही करायचा. जर वचनातनं समजलं व्यसन बंद, वचनातनं समजलं शिवीगाळ बंद तर बंद, वचनातनं समजलं एकामेकाशी राग करायचं नाही, शिवीगाळ करायचं नाही, बंद तर बंद. जर वचनातनं समजलं की क्षमा करायची, मग व्यक्ती किती घाणेरडा असू त्याला क्षमा करायची ताकद ठेवायची. का? तुम्ही त्याला आज क्षमा नाही करणार, पण कदाचित असं होईल की तुमचे शेवटचे दिवस आजारानं, समजायले शेवटचे दिवस त्रासाने इतके वाईट होतील की तुम्ही मृत्यूची प्रार्थना कराल पण मृत्यू येणार नाही. आणि ती इच्छा देवाची आपल्यासाठी अजिबात नाही. आपण सुखानं मरावं, आनंदानं मरावं. जाताना आपली पिढी चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये, आपली पिढी चांगल्या चांगल्या घरामध्ये हे बघून आपण मरावं, ही देवाची इच्छा. हालेलुया. त्रासात मरावी देवाची इच्छा, पण ते व्यक्ती त्रासात मेला का? त्याचं कारण एकच, देवाला भरभरून दिला, देवावर पण त्याला भरभरून दिलं. समजायला देवानं लय मोठं बनवलं त्याला त्याच्या घरामध्ये, त्याच्या गावामध्ये, परंतु त्यानं देवाचा अपमान केला. हालेलुया. देवाच्या वचनाचा अपमान केला. भले त्यानं देवाला पुष्कळ दिलं, चर्च म्हणजे रोज जात होता, तरी पण त्या अंधारात जीवन जगलं. हालेलुया, हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. आणि ऐका, अंधारात जीवन जगण्याचं सगळ्यात मोठा तोटा काय असतो माहिती आहे काय? अंधारात तुम्हाला माहित नाही की तुमच्या पायाला कधी ठेस लागल. हे जर उदाहरण बघायचं असेल तर पावसात आपल्या गटरी भरतात इथल्या सगळ्या, समजायला. एखादा नवीन व्यक्ती आला, त्याला वाटते कडेकडनं मी चालतो आणि कडेकडनं चालल्यानं काय होईल, मी अडकणार नाही, पण त्याला माहीत नाही कडेकडाला गटरी आहेत. पाणी गुडघ्यावर येते आपल्या इथं, बरोबर आहे. किती पण तो कडेकडनं चालू दे, ते पाण्यात पडतोय का, त्याला माहिती नाही ती. हालेलुया. तसंच अंधार असते. अंधारात चालताना किती तुम्हाला अंधाराची माहिती असू दे, काही नाही, तुम्हाला ठेस लागतं का? अंधाराचं वैशिष्ट्य आहे की ते अंधारात चालणाऱ्या व्यक्तीला खाऊन टाकते पूर्णपणे. आणि या जगाच्या अंधारामध्ये लक्षात ठेवायचं, देवाचं वचन आपला प्रकाश असते. जे रोज सकाळी आपण वचन वाचतोय, एखादी गोष्ट आपल्या जीवनात अडचण आहे, आपण वचन वाचतोय, देव त्या वचनात आपल्याला सांगतोय की अडचणीच्या अंधारामध्ये काय करायचं आहे, आपण ते जाऊन करतोय, त्या अडचण निघून जात्या. ज्यावेळी आजाराच्या अडचणीमध्ये आपण असतो, आजाराच्या अंधारात आपण घेरलेलं असतोय, देवाचं वचन आपण वाचतोय, ते देवाचं वचन आपल्यामध्ये प्रकाश देते आणि ते प्रकाश आल्यावर ते जे आजाराचा अंधार आहे ते निघून जाते आपल्यामधून. हालेलुया, हालेलुया. जे जे कर्जाचा अंधार आपल्या भोवती असते की नाही, त्या कर्जाच्या अंधारामध्ये देवाचं वचन वाचायला सुरू करायचं. देवाचं वचन सांगते काय करायला पाहिजे, ते देवाच्या वचनाचा प्रकाश त्या कर्जाच्या अंधारातनं बाहेर काढते. मग मानसिक त्रासलेलं बनत नाही, तुमचा बीपी अजिबात वाढत नाही. हालेलुया. कधी? जर देवाचं वचन तुम्ही पाळताय तर. हे इथनं पुढं इथं पुष्कळ लोक येतील, पुष्कळ लोक आशीर्वादित होतील, पुष्कळ चमत्कार होतील, सगळं होईल. पण आजचा पहिला प्रचार परमेश्वर एकच दिलाय की प्रत्येक जण आपापल्या जीवनामध्ये देवाचं वचन पाळावं, यासाठी गांभीर्य बाळगावं. काही गरज नाही 100% वचन पाळायचं, 1% पाळा. समजायले? देवाला म्हणा, देवा मी रोज 100 शिव्या देतोय, पण 100 शिव्या काय बंद होईना झाल्यात. समजा 99 बंद करतो. समजायले? 99 बंद करतो आणि देव कृपा देतोय तुम्हाला. हालेलुया. समजायले काय सांगाले? देव कृपा देतोय, पण तुम्ही त्याला पकडून नाही धरलं पाहिजे. समजायले? तुम्ही ते शिवीगाईला, तुम्ही त्या पापाला पकडून नाही धरलं पाहिजे. जर तुम्ही वेळेत त्याला नाही सोडला तर ते तुम्हाला पण घेऊन टाकल, तुमच्या घराला पण घेऊन टाकल, तुमच्या येणाऱ्या पिढीला पण घेऊन टाकल. कारण मी असे लई लोक बघितले की ते मरून गेले, पण त्यांच्या पिढीसाठी शाप सोडून गेले. अजून पण पोरं समजायले धक्का खात जगाल्यात का? आई वाडवडिलांनी सुधारले नाही, देवाचं वचन ऐकून पाप करत गेले, ते मरून गेले, मरून नरकातच गेले. ख्रिश्चन व्यक्ती असू दे, पाप करून मरतोय, नरकात जातोय, ते काही डिस्काउंटचा विषय नाही आहे. पण एखादा व्यक्ती ज्याला एवढं देवाचं वचन माहीत नाही, ज्याला तुमचा माझ्यासारखं लई माहिती नाही, त्याला जरा माहीत आहे यातलं, पण ते जरा पण तो प्रामाणिकपणे पाळतोय की नाही, ते लई आशीर्वादित होते. हालेलुया. ते लई आशीर्वादित होते का? ते देवाचं वचन पाळायला लागलंय. म्हणून सांगतो, देवाचं वचन ऐकणारे बनू नका, देवाचं वचन पाळणारे बरं. जितकं समजतंय तितकं. आणि आता तुमच्या माझ्यात इतकं भोळं आणि इतकं बाबडं आपल्यात कोण नाही आहे की त्याला समजत नाही मी काय वचन सांगायला लागलो. आपल्यात इतकं भोळं कोण नाही की काय पास्टरनं काय शिकवलं मला काय समजलं नाही, असं तर आपल्यात कोण नाही. समजायला आपल्याला तिरक्या नजरानं कोणतरी बघून गेलं तरी आपल्या मनात असते की हे ना माझ्याकडे तिरक्या नजरानं का बघितलं. समजायला? हालेलुया, हालेलुया. समजायला एखादा आपल्याला बघून न बघितलं केला तर आपण मागच्या 6 वर्षामागचं सगळं खोदून काढतोय की यानं माझ्या संग असं आत्ता का केला. एवढं लक्षात असते आपल्या, एवढं सगळं समजतंय, तर वचन समजत नाही असं नाही. परंतु जर आपण सोंग घेतला, वचन मला समजत नाही, आपण जर सोंग घेतला न बदलण्याचा, मिसरी सोडायचं नाही, शिवीगाळ सोडायचं नाही, मावा सोडायचं नाही, गुटखा सोडायचं नाही, भांडण सोडायचं नाही, प्रार्थना करायचं, काय म्हणतं त्याला, सवय बंद पाडायची, वचन वाचायची सवय बंद पाडायची, चर्चला यायचं नाही, देवाच्या गोष्टीत पुढे यायचं नाही, या सगळ्या सवयी समजाले एक दिवस अचानक तुम्हाला गिळून टाकतील आणि त्यातनं कोणच बाहेर काढू शकत नाही. पण देव चांगलं आणि देव चांगले करतोय. मी म्हटलं ना, एक संधी देव सगळ्याला देतोय. ती एक संधी आजची संधी आपली. समजाले? माझ्या वडिलाला एकच संधी मिळाली, 3-3, 4-4 वेळा देवानं आत्महत्या करताना नाही वाचवलं, एकदाच देवानं संधी दिला. समजाले? आत्महत्या सोडून देवाला पकडलं, व्यसन सोडून बायबल पकडलं, आज आमची पिढी आशीर्वादित आहे. हालेलुया. समजाले? फक्त तुम्ही जे वागताय ते तुमच्यासाठी फक्त नाही, तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी पण ठरवते की ती येणारी पिढी शापात जगणार का आशीर्वादात जगणार. पण तुम्ही मरून इथं कसं पण जगून गेला, संपलं, त्याचा विषय नाही. तुम्ही नरकात फेडणार, तुमची पिढी पृथ्वीवर फेडणार त्या गोष्टी. का? तर तुम्ही त्यांच्यासाठी काय सोडून गेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून सांगतोय का, ख्रिश्चन असू दे किंवा ख्रिश्चन नसू दे, जो देवाचं वचन पाळत नाही, देवाच्या वचनाप्रमाणे जगत नाही, तो अंधारात जगायलाय. जर अंधारात चाललाय, एक दिवस ऍक्सिडेंट होणार. हालेलुया. एक दिवस ऍक्सिडेंट
होणार. पण तुम्ही आणि मी आपण आशीर्वादित लोक आहे. देव आपल्यावर प्रेम करतोय म्हणून परमेश्वर अनेकदा संधी दिला म्हणून आपण आज वचन ऐकलं. आजचं वचन मी तुम्हाला सांगतोय का, मी इथं आलो रविवारी, म्हणजे आज इथं आलो, मी इथं आईचं घर म्हणून आलो नाही, समजायले. मी बंद केलं आईचं घर म्हणून बघायचं. ज्या दिवशी याचं डेडिकेशन झालं त्या दिवशी देवाचं घर बनलं. जसं मी त्या चर्चमध्ये जातोय ना आदरानं, त्याच आदरानं मी इथे येते. म्हणून झोपतनं उठून समजायले कसं पण यायचं नाही, नीट चर्चला आलो या शिबाने यायचं. हे आईचं घर होतं, आता देवाचं घर आहे. हालेलुया. समजायले, हे होतं पहिला आपलं, आता नाही, आता हे देवाचं आहे. इथं परमेश्वर असतो, इथं जे बोललं जाईल ते देवाचं वचन आहे. आणि किती गांभीर्याने तुम्ही घेताय आणि किती स्वतःमध्ये बदल करताय त्या गोष्टी ठरवतात की तुम्ही आशीर्वादित होणार किंवा तुम्ही आपल्या हातानं आपलं स्वतःचं वाटायला करून घेणार. समजायला मी काय सांगावलं. 100 लोक देवाकडे येतात ना, त्यामधले 5 लोक आयुष्यात लय पुढे जातात. का? त्या 5 लोकांनी देवाचं वचन पाळलं. बाकीचे 95 फक्त ऐकतात, बिर्याणी करून मटण आणि भात खाऊन झोपतात. समजायला. पण 5 लोक देवाचं वचन ऐकतात आणि तसं करतात. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या जागेवर उठून उभा राहूया, प्रार्थना करूया आपण.